जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरी सुंदर ते ध्यान ओ देवी देवरी सुंदर ते ध्यान ध्यान ओ देवरी सुंदर ते ध्यान ओ देवरी राते ध्यान ओ देवी देवरी सुंदर ते ध्यान ध्यान ओ देवी देवरी नरते ध्याना ओ देवरी सुंदर ते ध्याना ओ देवरी घरकटावर ठेवोनिया घरकटावर ठेवोनिया तुलसी हार गळा आसे पीतांबर तुलसी हार गळा आसे पीतांबर घरकटावर तुलसी हार गळा कासे तुलसी हार गळा कासे आवडे निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची जाना आवडे निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची जाना तुलसी हार गळा आसे पीतांबर तुलसी हार गळा आसे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडली तळपटी श्रवणी मकर कुंडेली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपटी श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभामणी विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित तुलसी हार गळा आसे पीतांबर तुलसी हार गळा आसे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 सर्व सुख हरी तुका मने माझे हेची सर्व सुख श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निराळ हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर गोपाल कुमार जय 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 विठोबा कुमार जय 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 विठोबा रखुमार जय 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 विठोबा कुमार जय 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 हरि जय जय हरि जय विठोबा कुमार हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमार विठोबा कुमार विठोबा रखुमाई विठोबा कुमार विठोबा रखुमाई विठोबा कुमार विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई कुमार विठोबा
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम आवाज या माईकला आवाज द्या कडकपणा आवाज रिटर्न येत नाही नको मना गुंतो माया जाळे नको नको गुंतो माया जाणे काळाला जवळी त्रासावया काळाला जवळी त्रासावया काळाची उडी पडेला बाजूला काळाची उडी पडेला बाजूला सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधविना सोडविना राजा देशीचा चौधविना आणि कसोयरी भले भले आणि कसोयरी भले भले काळाची उडी पडेला बाजूला काळाची उडी पडेला बाजूला सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप तो गमने तुझं सोडविना गोडी तो गमने तुझं सोडविना गोडी एका चक्रपाणी वाचवणीया एका चक्रपाणी वाचवणीया काळाची उडी पडेला बाजूला काळाची उडी पडेला बाजूला सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप गोबार कुमाई गोबार कुमाई आवी गोपाल आवी गोबार कुमाई गोबार कुमाई आवी गोपाल गोबार कुमाई गोपाल गोबार कुमाई गोपाल नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाणे नको नको मनाला गुंतू माया जाणे नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना मना गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाणे नको नको मना मना गुंतू माया जाणे काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया सोडवी काळाचे उडे पडला बळेवा काळाची होडी पडला बळेवा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाचे ओढे पडेल माझेवा काळाचे ओढे पडेल माझे नको नको मना गुंतू माया जाळी
नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा नको नको म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाणे. काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची होडी पडला बडेवा काळाची होडी पडला बडेवा. काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाचे ओढे पडल बाजेवा काळाचे ओढे पडल बाजेवा. सोडविना तेव्हा माया बाप हे सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा माया बाप हे माया बाप माया बाप माया बाप रे सोडविना तेव्हा माया बाप हे सोडविना सोडविना तेव्हा माया बाप सोडविना 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 सोडविना. सोडविना तेव्हा माया बाप माया बाप माया बाप. सोडविना तेव्हा माया बाप माया बाप माया बाप सोडविना सोडविना तेव्हा माया बाप माया बाप सोडविना तेव्हा माया बाप. सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा माया बाप काळाची होणे पडला बडेवा काळाची होणे पडला बडेवा पडला बडेवा.
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला सर्वांनी गोड विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुरु महाराज की जय गोवर्धन स्वामी महाराज की जय हनुमान की जय सब संत की जय विठ्ठल 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 हरी 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 नको नको म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाणी काळाला जवळी ग्रासवया काळाची उडी पडेल बाजी बा सोडवीन तेव्हा माय बाप सोडवीन राजा सोडवीन राजा देशीचा चौधारी आणि कसोयरी भली भली काळाचे गोडी पडेल बाजे भा सोडवीन तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझा सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाचे गोडी पडेल वाजम्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो हॅलो अवधारी जोजी समचरण सरोजं सान्द्रणीला बुधाबं जगननीत पाणी मंडणं मंडणानं तरुण तुलसी माला कन्नरं गञ्जनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पांडुरंगा
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविता आपुल्या स्तुतीला द्यावी मती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितमे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्या जगत्वयापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जड्डन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदं शारदा हरि हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिकांत राधाकांत नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विदीन्द्रादिदैवै सदा सीयमाणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया करा दयाला दयाला तुमचा लादलो लादलो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी हा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी हरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयंती केल्या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता विठ्ठल 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरे वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नको नको म्हणा नको नको म्हणा गुंतुमाया जणी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजवा सोडवीन तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी भगवत चिंतना करता निरोपणा करता म्हणजेच कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबार आहे आणि ज्ञानोबारांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु
अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य रागरसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा सुंदर गोड अप्रतिम असा अभंग विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आज या ठिकाणी काय प्रतिपादन करून सांगतात, काय वर्णन करून सांगतात, काय सांगायचं या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांना हे बघण्यापूर्वी कुठलाही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तथा ते इष्ट आणि वारी आणि गरजेचं सुद्धा आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा नियम म्हणून हे महत्त्वाचं आहे. या नियमानुसार आपण सर्वजण या मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी कशा करता कोणत्या कारणास्तव की निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. जवळजवळ सर्वांना त्याची कल्पना आहे, सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे. तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून ज्या निमित्ताने आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे मंडळी बरीच त्या ठिकाणी आध्यात्मिक सामाजिक आर्थिक राजकीय सर्व क्षेत्रातील उपस्थित मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी कोणत्या कारणास्तव निमित्त एकत्रित आलेलो आहोत. ते निमित्त त्या ठिकाणी आहे आपल्या या शिंदे परिवारामधील कैलासवासी स्वर्गवासी उमाजी अण्णा किसन शिंदे यांना समस्त शिंदे परिवारामधून जाऊन आपल्या सर्वांमधून जाऊन आज जवळजवळ त्या ठिकाणी 3 वर्ष पूर्णत्वास जात आहे. म्हणजेच आज या ठिकाणी उमाजी अण्णा यांचं तृतीय त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे आणि या निमित्ताने आपण सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. कैलासवासी उमाजी किसन शिंदे अण्णांच्या पश्चात असणारा समस्त परिवार त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये 2 मुलं असतील, 2 सुना असेल, पत्नी असेल, समस्त नातवंड परिवार त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये आजी त्या ठिकाणी आहे म्हणजेच अण्णांच्या पत्नी सिंधुबाई उमाजी शिंदे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अण्णांचे चिरंजीव असतील श्रीमान सुनील उमाजी शिंदे, त्यांच्या धर्मपत्नी असतील दीपाली सुनील शिंदे. त्याचप्रमाणे श्रीमान प्रमोद उमाजी शिंदे दुसरे चिरंजीव श्रीमान त्या ठिकाणी प्रमोद आणि सुनील दादा हे 2 चिरंजीव त्या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे कोमल प्रमोद शिंदे या सुनबाई असतील, अनिता लहाणू जाधव मुलगी. हा समस्त या उमाजी अण्णांच्या पश्चात असणारा परिवार बराच परिवार या ठिकाणी आहे. पण जे नावं महत्त्वपूर्ण आहे त्या ठिकाणी उच्चारले या परिवारातून जाऊन आज या बाबांना 3 वर्ष पूर्णत्वास जात आहे. तृतीय पुण्यस्मरण आणि या मंगलमय वातावरणामध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. उपस्थित आज सर्वच जण मंडळी त्या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अत्यंत ख्यातनाम गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपला वेळ त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे. अधिक वेळ परिहारामध्ये न घालवता त्या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी समस्त गुणीजन मंडळी आहे. त्यामध्ये गायनाचार्य हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य नवनाथ महाराज असतील, महाराजांना माझं वंदन आहे. बाजूला उपस्थित हरिभक्तपरायण गायनाचार्य बोराडे अप्पा असतील, तुम्हालाही वंदन आहे. त्याचप्रमाणे इकडे गायनाचार्य पाटील गुरुजी असतील, तुम्हालाही वंदन आहे. सिंत उत्कृष्ट साथ करणारे सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे विनोद दादा, तुम्हालाही वंदन आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक ताल महर्षी महेश दादा, तुम्हालाही अंतकरणापासून वंदन आहे. बाजूलाच उपस्थित आमचेच बंधुराज त्या ठिकाणी हरिभक्तपरायण सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य वैभव महाराज. या कार्यक्रमासाठी बरीच क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना अंतकरणापासून वंदन करून काही वेळ निर्धारित करूया त्या परमात्म्याची सेवा. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. बघा, अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काय प्रतिपादन करून सांगतात, काय वर्णन करून सांगतात, काय विशद करून सांगतात, काय सांगायचं या अभंगामध्ये. तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आदर्शयुक्त असणाऱ्या आमच्या मातोश्री समान आदरणीय मतसागरताई, त्याचप्रमाणे बाजूला उपस्थित दादा असेल, त्याचप्रमाणे धात्रक दादा, तिघजण या ठिकाणी उपस्थित आहे. संत मेळा
आणि स्वर ज्ञानी 2 चॅनल दोघांनाही त्या ठिकाणी धन्यवाद आहे. बघा, अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून काय प्रतिपादन करताय, काय वर्णन करताय, काय विषद करताय, काय सांगायचं या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांना. तर जगद्गुरु तुकोबराय उपदेश करताय, मनाच्या संबंधाने तुकोबराय बोलताय, मनाशी चर्चा करताय आणि मनाला जणू आज जगद्गुरु तुकोबरायांनी उपदेश केला. हे म्हणा ऐक, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. हे म्हणा, या माया जाळामध्ये मला गुंतवू नको, कारण का तो काळ मला ग्रासायला आलेला आहे. कारण एकदा की तो काळ ग्रासायला आला की त्या ठिकाणी सोडवणारं कोणीच नाही, बहीण नाही, भाऊ नाही, देशाचा राजा नाही, किंबहुना आजूबाजूची लोक तर सोडा, इतरत्र जाऊ द्या, पण जन्म देणारे आई वडील सुद्धा या मृत्यूच्या ताब्यातून सोडवणारे नाही आहे. हे मला कळालंय. म्हणून या मनाशी बोलत असताना तुकोबराय म्हणतात, हे म्हणा ऐक, मी तुला उपदेश करतोय, या माया जाळामध्ये मला ग्रासवू नको. फक्त मला एक महत्वाचं कळालंय की मला या सगळ्या दुःखातून सोडवणारा एकच आहे, त्याचं नाव आहे चक्रपाणी. तू का म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. असा अभंगाचा थोडक्यात सरळ भावार्थ पाहण्याचा प्रयत्न. विठ्ठल आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय मनाला का उपदेश करताय, कारण आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी कल्पना आहे, मन नाही असा व्यक्ती नाही आणि जीवनामध्ये कुठलाही व्यक्ती राहू द्या, त्या व्यक्तीला मोठं कार्य करायचं असो किंबहुना लहान, मन महत्वाचं आहे. कारण हे मन असं आहे, मोक्षाला नेणारा सुद्धा मनच आहे आणि बंधाला नेणारा सुद्धा मनच आहे, सद्गतीला नेणाराही मनच आहे, अधोगतीला नेणारा सुद्धा मनच आहे, यश प्राप्त करून देणारा सुद्धा मनच आहे, अपयश प्राप्त करून देणारा सुद्धा मनच आहे. म्हणून या मनाला जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. विठ्ठल काय बोलताय तुकोबराय, काय सांगायचंय. तत्पूर्वी आपण सर्व मंडळी या ठिकाणी ज्या निमित्ताने उपस्थित आहोत ते आहे आपल्या अण्णांचं तिसरं तृतीय पुण्य स्मरण. तिसऱ्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण वेळात वेळ काढून बहुमोल वेळ या परिवाराला देण्याकरता आपण सर्वजण उपस्थित आहात. विचार जर केला, अलीकडच्या काळामध्ये आपण सर्वजण सामाजिक माणसं आहोत, समाजामध्ये वावरणारी माणसं आहोत. बघा, सर्वांनी जरा लक्षपूर्वक ऐका. काही वेळेस आपल्याला परमात्म्याची सेवा करायची आहे, पण सेवा करत असताना सर्वांचं मन इकडे असणं जरा महत्वाचं आहे. सर्वांनी मन लावून ऐका, कान उंच करून ऐका, सर्वांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल समोर बसलेली पुरुष मंडळी, तुम्हाला जरा नम्र विनंती आहे, थोडं पुढे सरकून घेतलं तर बरं होईल. मागे उपस्थित उभी राहिलेली सर्व मंडळी, सर्वांना तुम्हाला नम्र विनंती आहे, सर्वांनी पुढे येऊन बसा. तुम्हाला विनंती आहे, थोडं पुढे सरकून बसा. विठ्ठल विठ्ठल बघा, काय सांगताय तुकोबराय, काय सांगायचंय, काय वर्णन करायचंय. विशेषतः आपण तिसऱ्या श्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. कदाचित तुमच्या माझ्या जीवनातलं, माझ्या जीवनातलं तर त्या ठिकाणी विचार केला, कार्यक्रम करण्यासाठी पहिला कार्यक्रम आहे की, कारण आतापर्यंत जास्तीत जास्त पहिल्या श्राद्धाच्या निमित्ताने मी कार्यक्रम केलेत, पण तिसऱ्या श्राद्धाच्या किंबहुना प्रथम तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कार्यक्रम करण्याचा योग हा पहिल्यांदा आहे. का, अलीकडच्या काळामध्ये जर विचार केला तर श्राद्ध विधी तर सोडा, दशक्रिया विधी करण्यासाठी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये लोकांना वेळ नाहीये. बघा, तुम्ही तुमच्या माझ्या पाहण्यातली गोष्ट आहे, वावरताना समाजामध्ये आपल्याला दिसून येईल, आपल्या घरामधील व्यक्ती जे गेलेत त्यांची दशक्रिया करावं किंवा श्राद्ध करावं एवढा वेळ सुद्धा नाहीये. पहिलं दशक्रिया श्राद्ध सुद्धा करत नाही लोक. पण या ठिकाणी आदर्शवत गोष्ट अशी आहे की आपल्या या शिंदे परिवारातील या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांप्रित्यर्थ काहीतरी अनमोल कार्य घडावं, सत्कार्य घडावं, धर्म कार्य घडावं, या नियमानुसार भव्य दिव्य स्वरूपाचं त्या ठिकाणी केलेलं हे आयोजन आहे. तिसरं पुण्यस्मरण त्या ठिकाणी आहे रामकृष्ण हरी. जर विचार केला, तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जर विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे आणि सर्वांना कल्पना आहे, श्राद्ध म्हटलं जे श्रद्धायुक्त अंतकरणानं केलं जातं, ज्या दिवशी
त्या ठिकाणी प्रामुख्याने घरातील व्यक्ती दान करतात, तो दिवस म्हणजे पुण्यस्मरणाचा दिवस. मग या दिवशी विशेषतः दानाला जास्त महत्व दिलंय. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, ज्ञानदान. का महत्व दिलंय, काय कारण आहे, काय विशेषता आहे, याचा जर विचार केला तर त्याला सुद्धा बरेच कारण सांगितलंय. ते कारण आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. सर्वात पहिलं कार्य आहे, आपण जे आज किंवा पहिल्या श्राद्धापासून जे पुण्यकर्म करतोय, जे दान करतोय, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, जे काही असेल ते भगवंताचं मंगलमय चिंतन, जे काही आपण दान करतोय, या दानाचं पुण्य इथं केलेलं आहे. त्यातलं काहीच पुण्य हे गेलेल्या जीवात्म्याला प्राप्त होतं. कसं काय, अलीकडे ही गोष्ट मान्य होत नाही. इथे इहलोकात केलेलं पुण्य परलोकामध्ये कसं प्राप्त होणार, इथं केलेलं पुण्य वर गेलेल्या माणसाला कसं काय मिळणार, हा प्रश्न सगळ्यांनाच निर्माण होतो. सगळ्यांनाच इथं केलेलं पुण्य कसं काय प्राप्त होणार. पण जर विचार केला तर हे खरं आहे, कारण याचे बरेच त्या ठिकाणी उदाहरणं पुराणामध्ये आलेली आहे. पाहायला गेलं तर महाभारतातील एक छोटंसं उदाहरण आहे. महाभारतामध्ये पांडवांचे वडील त्या ठिकाणी कोण, धृतराष्ट्र. पांडवांचे वडील, तुम्ही ऐकताय ना सर्वजण, जरा लक्षपूर्वक ऐका. शेवटपर्यंत माझा आवाज येतोय सर्वांना, असं हो हो करा म्हणजे कळेल मला. हो येतोय आवाज, फक्त स्पष्ट करा, विको कमी करून टाका, शेवटपर्यंत स्पष्ट गेला पाहिजे असं. बघा, पांडवांचे वडील म्हणजे कोण, पंडूराजा, धृतराष्ट्र नाही. हे जे पंडूराजा आहे ना, या पंडूराजांना निसर्ग नियमाप्रमाणे, नियतीच्या नियमाप्रमाणे एक दिवस जावं लागलं, देह पडला. इहलोकाचा प्रवास पूर्ण झाला. मी का सांगते लक्षात घ्या. आज किंवा जेही मरणोत्तर संस्कार आपण करतो, त्या दिवशी जे जे म्हणून आपण दान करतो, त्यातलं काहीच पुण्य हे गेलेल्या जीवात्म्याला मिळतं. त्याच्या मुक्ततेकरता प्रधान काय असेल तर पुण्य आहे. कसं काय, यावर जर विश्वास बसत नसेल, कारण आपल्या मनात सहज संकोचित, इथं केलेलं पुण्य वर कसं जाणार, कारण निर्जीव वस्तू इथं बसल्या बसल्या दुसरीकडे आता जायला लागली. कसं काय, विचार जर केला, इथं आपण बसलेलो आहे, समजा आपण वणसगाव मध्ये आहोत आणि अमेरिकेतल्या एखाद्या मुलाने बापाला फोन करावा, बाबा शिक्षणाकरता एवढ्या एवढ्या पैशांची कमतरता आहे, तुम्ही मला पाठवून द्या. बाबा वणसगाव मध्येच बसलेले आहेत, वणसगाव मध्येच आहे त्या ठिकाणावर मोबाईल घेणार, फोन पे, गुगल पे किंवा बँक अकाउंट वरनं ट्रान्सफर करणार, सुद्धा पे होणार. बसले कुठे, वा वणसगाव मध्ये. पैसे जाणार कुठे, अमेरिका. या देशातून दुसऱ्या देशात पैसा जातो. पुण्य तर जगात पावन आहे, पुण्य तर जगात श्रेष्ठ आहे, सर्वात अति पवित्र पुण्य आहे, ते का जाणार नाही. पंडूराजा देह पडला, इहलोकाचा प्रवास पूर्ण करून परलोकामध्ये जावं लागलं. पण जात असताना पंडूराजाकडे फार पुण्य होतं, फार अति पुण्य होतं. त्यामुळे स्वर्गलोक त्या ठिकाणी जाऊ लागले. स्वर्गामध्ये जाता जाता झालं असं, स्वर्गाच्या दरवाजापर्यंत गेले. ऐकता ना तुम्ही, जरा लक्षपूर्वक ऐका. स्वर्गाच्या दरवाजापर्यंत गेले आणि दरवाजापर्यंत गेल्यानंतर झालं असं, तिथंच थांबावं लागलं दरवाजामध्येच. का, काय कारण होतं, कारण आतमध्ये जाण्याकरता पुण्य शिल्लक नव्हतं, काहीच पुण्य त्या ठिकाणी कमी पडलं. दरवाजापर्यंत गेले स्वर्गाच्या, पण थोडं पुण्य कमी पडलं. स्वर्गामध्ये पाऊल सुद्धा टाकता आलं नाही, तिथंच बसले, तिथंच थांबले, स्वर्गाच्या दरवाजातच बसले. सहज नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि भजन चालू होतं. भजन करता करता नारद महर्षी आले. हरी नारायण 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 नामाचं त्या ठिकाणी चिंतन चालू आहे, भजन चालू आहे. आणि भजन करता करता त्या ठिकाणी आल्याबरोबर नारद महर्षींनी स्वर्गाच्या दरवाजामध्ये कोण बसले होते, ऐकताय ना तुम्ही सर्वजण, कोण बसलेले होते, पंडूराजा. त्यांना विचारलं, का हो इथे का बसले तुम्ही, मध्ये का जात नाही, किंबहुना तुम्ही इकडे कस काय, प्रश्न केला. त्यावेळेस पंडूराजांनी उत्तर दिलं, झालं असं, मी आलोय इहलोकाचा प्रवास करून पूर्ण त्या ठिकाणी परलोकामध्ये, पण इथे आतमध्ये प्रवेश करण्याकरता माझ्याकडे पुण्य कमी पडलं, आतमध्ये मला प्रवेश मिळत नाही. नारद महर्षी म्हटले, मग आता काय करायचं, याला तर दुसरा पर्याय नाही. म्हटले, आहे एक काम करा, खाली माझे मुलं इहलोकामध्ये समस्त पांडव मंडळी, त्यांना जा आणि निरोप द्या. तुम्ही इहलोकामध्ये राहून, याच मृत्यू लोकामध्ये राहून, मानवी देहामध्ये तुम्ही आहात,
तुम्ही असं काहीतरी करा की जेणेकरून तुमचे वडील जे गेलेत, जे परलोकामध्ये आहेत, त्यांना तुम्ही असं काहीतरी कार्य करा, सत्कार्य करा, धर्म कार्य करा, दान करा, ज्या दानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर मला काहीच पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून हा विचार केला. नारद महर्षी खाली येतात, भजन करत खाली आले आणि पंडूराजांच्या समस्त मुलांना सांगितलं, म्हणजे पांडवांना, तुमचे वडील स्वर्गाच्या दरवाजातच बसून आहेत, पुण्य कमी पडलंय, असं काहीतरी कार्य करा ज्या कार्याच्या माध्यमातून पुण्य प्राप्त होईल. म्हणून ठरवलं आणि या पंडूराजांच्या समस्त मुलांनी त्या ठिकाणी काय केलं, अखंड वर्षभर दान केलं. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, किंबहुना ज्ञानदान असेल, हे सगळं दान त्या ठिकाणी केलं. परिणाम यातलं काहीच पुण्य कुणाला मिळालं, पंडूराजांना प्राप्त झालं. परिणाम स्वर्गातील दरवाजा ओलांडून मध्ये प्रवेश मिळाला. पुण्य कुठं केलं, इहलोकात. प्राप्त झालं कुठं, परलोकात, म्हणजे स्वर्गामध्ये काम आलं. म्हणजे सर्वात महत्वाचं पुण्य आहे. आणि आजही जे काही आपण करतोय यातून जे काहीच पुण्य निर्माण होणार आहे, त्यातलं काहीच पुण्य हे आपल्या वडिलांना म्हणजे अण्णांना प्राप्त होणार आहे. विठ्ठल 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 बघा, ज्या लोकात आपण जन्माला आलो त्या लोकांचं नाव आहे इहलोक, मृत्यूलोक. आणि या मृत्यू लोकात आपण सर्वजण त्या ठिकाणी आलेलो आहे माणूस म्हणून. नरदेह, मानवी देह प्राप्त करून आपण सर्वजण या ठिकाणी जन्माला आलोय. पण विशेषतः अशी आहे या मानवी देहाची, या मृत्यू लोकाचा नियम असा आहे, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस मृत्यू, मरण निश्चित आहे, मरावं लागणार आहे. मग तो कोणी असो, तो महान असू द्या किंबहुना लहान असू द्या. आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर, कोणी असू द्या, किती महान असो, राजा असो. नाही बुरा आले अवतारा, ये रते पामार जीव कीती, ये रते पामार जीव कीती. येत नाही वर आले अवतार, हे रते पामार जीव कीती, ये रते पामार जीव कीती. जीव कीती. बघा, आजवर या मृत्यू लोकात अनेक जण जन्माला आले, पण अनेकांना मरावं लागलं. मग कितीतरी मेलेत, कितीतरी जन्माला आले, जावं प्रत्येकाला लागणार आहे. मग आपण जर मागे वळून पाहिलं तर अनेक जण गेलेत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपण पाहतो, हे संत सांगतात, यात नवल नाही, आपल्या सुद्धा पाहण्यातले. मागे वळून आपण पाहिलं तर आहे का पूर्वज, मरण प्रत्येकाला आहे, कर्म मात्र कोणाला चुकत नाही. जन्माला यावंच लागतं, इथे राहावंच लागतं आणि आल्यानंतर जावं सुद्धा, म्हणजे यावं. प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी. उपजला प्राणी नर हे संसारी, उपजला प्राणी नर हे संसारी. उपजला प्राणी नराहे संसारी, बैसला शेजारी काळऊशात. उपजला प्राणी नराहे संसारी, बैसला शेजारी काळऊशात, बैसला शेजारी काळऊशात. पाहतो उंदीर घेऊन जाय बोकात, पाहतो उंदीर घेऊन जाय बोकात. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. आजवर जर मागे वळून आपण पाहिलं तर अनेक जण जन्माला आलेत, अनेक जणांना जावं लागलेलं आहे. पण विचार जर केला तर असं नाही आहे,
जो जन्माला आला त्याला जावं लागणार आहे. नाही हे मरण आपल्या हातामध्ये, पण मरावं कसं हे आपल्या हातात आहे. लक्षपूर्वक ऐकताय ना? जरा लक्षपूर्वक ऐका. जाणं आपल्या हातात नाही, पण जावं कसं हे आपल्या हातात आहे. मरण आपल्या हातात नाही, पण मरावं कसं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून संत महात्मे आज जरा उपदेश करताय. काय उपदेश करताय असाच आवाज शेवटपर्यंत राहू द्या. घसा थोडा अगोदरच जॉईन झालाय, आता जरा स्पष्ट येतोय. विठ्ठल 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 विठाला 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 यावं लागणार आहे, राहावं लागणारच आहे आणि जावं सुद्धा लागणारच आहे. काय कारण आहे? यायलाही कारण आहे, राहायलाही कारण आहे आणि जायला सुद्धा कारण आहे. 3 कारण आहे. 3ही कारणांसाठी लक्षपूर्वक ऐका जरा. यावं लागणार आहे, राहावं लागणार आहे आणि जावं सुद्धा लागणारच आहे. पण या 3ही करता 3 कारण प्रमुख सांगितलंय. 3 कर्म. काय काय यावं लागतं, का राहावं लागतं आणि का जावं लागतं? पहिलं कारण सांगितलंय कर्म, म्हणून यावं लागतं, राहावं लागतं, जावं लागतं. दुसरं कार्य त्या ठिकाणी सांगितलंय, दुसरं कारण वर्णन करून सांगितलंय. दुसरं कारण जर असेल तर त्या ठिकाणी आहे पाप आणि तिसरं कारण आहे वासना. कर्म, पाप आणि वासना या 3 गोष्टींमुळे माणसाला जन्माला यावं लागतं, राहावं लागतं आणि जावं सुद्धा लागतं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पण संत महात्मे म्हणतात हरकत नाही, या 3 गोष्टी जरी आपल्या जीवनात घडताय, कारण विचार जर केला, जन्म आपल्या हातात नाही, राहणं तसं आपल्या हातात आहे, कसं राहावं ते सुद्धा शक्यतो हातात नाहीच. सगळं काही संचिता वाचूनच त्या ठिकाणी चालतं, संचितानुसार प्रारब्धानुसारच चालतं. पण ठीक आहे, थोडंफार समजू. तसं विचार केला तर मरणही हातात नाही, पण मरावं कसं हे आपल्या हातात आहे. कारण संत महात्मे म्हणतात जन्माला आलोय, पण या मृत्यू लोकामध्ये, या ह्य लोकामध्ये जो जो जन्माला आलाय, पण त्याचं जर इथलं तिकीट संपलं, इथला एकदा की दोरावरचा तुटला की मग निघावं लागणार आहे. दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. हेरवाऊ गा पसारा, हेरवाऊ गा पसारा, पसारा टाकून पलती रांगा पोरे, पोरे टाकून पलती रांगा पोरे, टाकून वरती रांडा पोरे, टाकून वरती रांडा पोरे. एकदा की इथं राहण्याची वेळ संपली, इथलं तिकीट संपलं आणि वरचा दोरा तुटला की निघावं लागणार आहे. मरण मात्र कोणालाही चुकत नाही. आजवर मोठे मोठे जन्माला आलेत, त्यांना जावं लागलं. आपण तर फार सामान्य आहे, कारण संत महात्मे असेल, देवाधिक असेल, त्यांना सुद्धा अवतार कार्याचं प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर अवतार कार्य आटपून निघावं लागलंय. आपण तर फार सामान्य आहे, पण संत महात्मे म्हणतात हरकत नाही, मरण आपल्या हातात नाही, मरावं कसं हे आपल्या हातात आहे. काय सांगायचंय म्हणून हेच सांगत असताना हेच लक्षात घेऊन तुकोबरांनी आपल्याला आज उपदेश केला. काय उपदेश केला? नको नको म्हणा गुंतू माया जाणी, काळाला जवणी ग्रासवया. हे म्हणा आई, या माया जाळामध्ये गुंतू नको बाबा. का? कारण तो काय इतका ताकदवान आहे, तो जर काळ आला तर इतरत्र जाऊ द्या. पण ज्या आई वडिलांना जन्म दिलाय, ज्यांच्याकडे जन्म देण्याचा अधिकार आहे, त्या आई वडिलांना सुद्धा मृत्यूच्या पुढे जाता येत नाही, मृत्यू थांबविता येत नाही. हे म्हणा आई, मला या माया जाळामध्ये गुंतवू नको, मला सावध व्हायचं आहे. कारण संत महात्म्यांनी आम्हाला सांगितलंय काय? मरणाआधी सावध व्हावे. बस एवढंच पाहायचंय, मरणाआधी अगोदर सावध झालं पाहिजे. पण आजच्या कलियुगाच्या बिझी शेड्यूल मध्ये प्रत्येक जण असावध आहे. काय? मला मरण येईल केव्हा? जेव्हा मी म्हातारा होईन तेव्हा, जेव्हा माझं वय होईन तेव्हा. सर्वजण आपण वावरतो, दररोजचाच प्रवास आपला आहे, पण दररोजच्याच प्रवासामध्ये प्रत्येकाच्याच मनात कोणी असो, प्रत्येकाला असं वाटतं मी म्हातारा होईल मग मी मरेन, माझं वय होईल मग मी मरेन. पण संत महात्मे म्हणतात
म्हातारा झाल्यावर अजिबात मरत नाही. माणूस त्या ठिकाणी वय झाल्यावर कधीच मरत नाही. माणूस मरतो तो आयुष्य संपल्यावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आयुष्य म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू या दोघांमधला कालावधी म्हणजे आयुष्य. मग ते आयुष्य किती असेल? आईच्या उदरामध्ये असताना जेवढं आहे तेवढंही आयुष्य असू शकतं. 5 वर्षाचंही असू शकतं, किंबहुना 110 115 पर्यंत आयुष्य. जेवढं आयुष्य आहे, जन्म आणि मृत्यू या दोघांमधलं आयुष्य जेवढं आहे त्याला आयुष्य म्हणतात. मग हे आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बाल तो पिणा रोगशाय काय भजनाशी उरले ते पायगा आयुष्य मानवी ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पिणारो कषाया काय भजनासी उरले ते पायगा आयुष्याच्या संदर्भाने जर विचार केला तर माणसाकडे किती आयुष्य आहे चिंतन आपण पाहणारच आहोत. मग किती आयुष्य आहे? जन्म आणि मृत्यू या दोघांमधला कालावधी म्हणजे आयुष्य आहे. पण या आयुष्याच्या संदर्भाने जर विचार केला तर हे आयुष्य जेव्हा संपेल तेव्हा निघावं लागणार आहे. पण असं आहे, केव्हा निघावं लागणार आहे माहिती आहे आपल्याला? जन्माला आल्याची वेळ, काळ, दिनांक, वार, नक्षत्र सगळी कल्पना आहे आपल्याला. मृत्यूची आहे कल्पना सुद्धा नाही. तर मृत्यूच्या बाबतीत जर विचार केला, अनेकदा आपण वारंवार ऐकतो मरण असं आहे ते कुणाला आजवर सांगून येत नाही, न सांगता येणार आहे. पण असं आहे, जे मरण आपण पत्कारतो किंवा स्वीकारतो, जावं तर लागतं. पण त्याच मरणाच्या संदर्भाने जर विचार केला तर संत महात्मे त्या मृत्यूला, त्या मरणाला प्रामाणिक म्हणतात. का प्रामाणिक म्हणतात? काय कारण आहे? कारण अलीकडे मृत्यूला प्रामाणिक जर म्हटलं तर लोकांना राग येतो. मृत्यू कुणाला आवडतो? अजिबातच नाही. यम म्हटलं की लोकांच्या जणू डोळ्यातच रक्त उतरतं की काय, राग येतो, प्रचंड तिरस्कार येतो, फार राग येतो. का? यम नको त्या व्यक्तींना लवकर घेऊन जातो, ज्यांना न्यायला नाही पाहिजे त्यांना लवकर घेऊन जातो, ज्यांचं वय झालंय, जे अत्यंत थकले त्यांना लवकर नेत नाही. असा कसा प्रामाणिक तुमचा मृत्यू? पण मृत्यूला प्रामाणिक म्हणण्याचे सुद्धा 2 कारण आहे. पहिलं कारण असं आहे, मृत्यू हा विनाकारण कुणाचीही वेळ झाल्याशिवाय घ्यायला येत नाही, आणि एकदा की वेळ झाली की घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, असा तो काळ आहे तो कोणत्या क्षणाला येईल याची शाश्वती नाही. आजची सकाळ आपण मोठ्या आनंदाने पाहिली, सायंकाळ मोठ्या आनंदाने मंगलमय वातावरणामध्ये आपण पाहतोय. पण विचार जर केला उद्याची पाहूच याची शाश्वती आहे? अजिबातच मोजावया पैसाला मापारी, आयुष्य मोजावया पैसाला मापारी, तुका रे व्यवहारी संसाराचा, तुका रे व्यवहारी संसाराचा. आयुष्य मोजा पैसाला व्यापारी, पैसाला व्यापारी, तुका रे व्यवहारी संसाराचा, हो तुका रे व्यवहारी संसाराचा. बघा, ज्या काळाच्या बाबतीत आपण विचार करतो संत महात्मे म्हणतात तो काळ टपूनच आहे. कधी याचा आयुष्य संपेल, कधी मी याला उचलेल, रात्रंदिवस तो वाट पाहतो. आजची सकाळ पाहिली, सकाळ सोडा, इतरत्र सोडा, उद्यापर्यंत आपण असू की नसू याची गॅरंटी नाही, घरी जाईपर्यंत असू की नसू. किंबहुना जर विचार केला तर घेतलेला श्वास सोडू की नाही याची गॅरंटी नाही, किंबहुना सोडलेला श्वास घेऊ की नाही याची थोडी सुद्धा कल्पना आपल्याकडे आहे. म्हणून संत महात्मे आज जरा सावध करताय, आणि सावध होऊन एकच सांगताय, बाबांनो, मरणाला तर आपण थांबवू शकत नाही, पण मरणावर विजय मात्र मिळवू शकतो. जो विजय आजवर अनेकांनी मिळवलाय, अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे. मरणावर विजय मिळवलाय. काय त्यांचे शब्द आहे, त्यांनी वापरलेत. आम्ही मरणावर असा विजय मिळवला की आमच्या जीवनामध्ये येणारं जे मरण आहे ते मरण सुद्धा आमचं मरून गेल्यासारखं वाटतंय. संत महात्म्यांनी वर्णन केलंय, हरी मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे, हाय मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे जय हो. मरून गेले,
मरून गेलं का? कारण असं आहे, आज तुकोबाराय मनाच्या संबंधाने बोलतात, मनाला उपदेश करतात का? आपल्याला माहिती या मनात जर वासना आल्या आणि या माया जाळाने संसार रूपी सागराने जर मला घेर पाडला तर मी मोक्षापर्यंत नाही पण भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही, माझी सद्गती मी प्राप्त करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय विनवणी करतात, दोनदा बोलतात. विचार जर केला तर काय म्हणतात? तुकोबाराय वर्णन करतात अभंगाचं प्रथम. नको नको मना गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. ग्रासावया बोला हाडाला जवळ ग्रासावया, जवळ ग्रासावया, हाडाला जवळ ग्रासावया, काळाची वाडी पडेला बाजेवा, पडेला बाजेवा, काळाची वाडी पडेला बाजेवा, काळाची वाडी पडेला बाजेवा, पडेला बाजेवा, काळाची वाडी पडेला बाजेवा, हाडाची ओढी फडेला बजेवा, फडेला बजेवा, काळाची ओढी फडेला बजेवा, काळाची ओढी फडेला बजेवा, फडेला बजेवा, काळाची ओढी फडेला बजेवा. ओ नको नको मना गुंतू माया जाळी, काल आला जवळ ग्रासावया, काल आला जवळ ग्रासावया, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काल आला जवळ घासावया, काल आला जवळ घासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाळी शब्द वापरलाय. काय वापरलाय? इथे तुकोबारायांना म्हणता येत होतं, ऐका जरा लक्षपूर्वक. काय म्हणता येतं तुकोबारायांना? नको म्हणा गुंतू माया जाळी, पण तुकोबारायांनी शब्द वापरला का? चालीत बसत नव्हता म्हणून वापरला का? चालीला कमी पडतोय एक शब्द आपण एक टाकून घेऊ म्हणून? तसं तर काही नाहीये, कारण तुकोबारांचे बरेच शब्द असे ते चालले बसत नाही किंवा जास्त होता म्हणून काढूनही टाकता येत नाही किंवा अधिक आपल्या मनाचं टाकता येत नाही. ज्या अर्थी तुकोबारा एवढं मार्मिकतेने बोलतात, एवढे मार्मिक शब्द तुकोबारांचे आहे, तर तुकोबारा इथे नको नको म्हणतात. याचं कारण आहे तुकोबारा इथे विनंती करतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय विनंती करताय? समजा एखादं लहान बाळ आहे आणि त्याला सांगितलं बाबा तिथे विहीर आहे किंबहुना कुठे जायचं नसेल तर आपण त्याला सांगतो बाळा नको जाऊ, असं म्हणतो का? एवढ्याने ते बाळ ऐकतं? नको नको तिथे जाऊ असं थोडं घाईने म्हटलं की बाळ जरा ऐकतं. तुकोबारांना माहिती आहे एकदा बोलले तर हे बाळ ऐकणार नाही. लहान बाळ सोडा, मोठे मोठे बाळ सुद्धा ऐकणार. म्हणून तुकोबारांनी बाळ म्हणून आपल्याला सांगायची वेळ आली का? काय कारण होतं? यांना डबल सांगावं लागणार आहे नको नको. किंबहुना एखादा जवळचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला समजा आपल्याला सांगायचंय इथे जाऊ नका किंबहुना असं करू नका, तर आपण जर सांगितलं इथे जाऊ नका असं जर म्हणायचं असेल तर नका जाऊ म्हटल्यावर ऐकल व्यक्ती? शक्यतो ऐकणार. किंबहुना आपण महिला मंडळ, घरातील मालक बाहेर निघाले, तुम्ही ऐकताय ना? ऐका जरा. घरातून मालक बाहेर निघाले, तुमची जर इच्छा असेल आज कीर्तनाला जाऊ द्यायचं नाही, तुम्ही काय म्हणणार? नका जाऊ. ऐकतील हे? अजिबात नाही. पण मी खात्रीनुसार सांगते, तुम्ही जर असं म्हटले ना नका ना जाऊ असं
म्हटले तुम्ही नका ना जाऊ तरी थांबल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय कीर्तन थांबून घेऊ घरी, थांबणार का नाही? तुम्ही थोडं थोडं हसताय, किंचित असं स्मित असते, म्हणजे 100 नाही 1000% खरं. हे बा इकून म्हटलंय, मी म्हटले खरं पुढचं. म्हणजे हे शब्द किती वाढला? पहिला फक्त एकच होता नका जाऊ, दुसरा होता नका ना. एकच शब्द वाढला तरी विनंती झाली, माणूस थांबला. तुकोबरांना माहिती आहे, लहान बाळांना जसं समजायचं असेल तसं दोनदा सांगावं लागतं, तसं मोठ्या बालांना सुद्धा समजावून करण्याकरता सांगण्याकरता तुकोबरा दोनदा बोलतात. हे तुकोबरांचे शब्द आहे. तुकोबरा या मनाला सांगताय. मन नाही असा व्यक्ती नाही. तुम्ही सर्वजण इथे आले, पण तुम्ही जर मन घरी ठेवून आले आणि शरीराने आले, काही उपयोग आहे? तसे बरेच जण कीर्तनात शरीराने असतात, मनाने. मन महत्वाचे. मन प्रत्येकाला आहे की नाही? किती किलो आहे? किती वजनाचं आहे? किती कोणत्या रंगाचं आहे? किती ग्रॅम आहे? बरं जाऊ दे, ते कुठे एवढं तरी सांगा. पायात, गुडघ्यात, पोटात, हृदयात, डोक्यात. मनाचा काही तपास लागत नाही. ते किती आहे, कुठं, काही कल्पना नाही. पण दिवसातून एकदा तरी शब्द निघतो, मला वाटलं, माझ्या मनाला वाटलं, माझ्या मनाला वाटलं असं, माझ्या मनाला दुःख झालं, माझ्या मनाला वाईट वाटलं, माझ्या मनाला असं वाटलं. मनाचा अजिबात पत्त्या नसतो, पण माझ्या मनाला सतत वाटत राहतं. मन नाही असा व्यक्ती नाही. ज्या अर्थी मनाला म्हणताय त्या अर्थी व्यक्तीला सांगताय. बरं सांगत असताना बाळ एकदा ऐकणार नाही, म्हणून या बाळा करता दोनदा सांगताय नको नको म्हणा गुंतू माया जाणी. बाबा ही माया मोठी कठीण आहे. माया या शब्दाचे 2 अर्थ लक्षात येतात. पहिली माया अशी आहे जी प्रेम स्वरूपाची आहे, आई लेकरावर करते ती माया. आणि दुसरी माया जी आहे, जी वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी नमूद केली आहे, ती माया. तो काळ आला रे आला, इतरत्र जाऊ द्या, पण जन्म देणारे आई वडील सुद्धा वाचवू शकत नाही. तुकोबराय वर्णन करतात अभंगाचं. काळाची एवढी पडेल बजेवा, 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 सोडविना तेव्हा पाय बापा, माया बापा, सोडविना तेव्हा पाय बापा, काळाची एवढी पडेल बजेवा, काळाची एवढी पडेल बजेवा, काळाची एवढी ओढी पडेल बजेवा, काळाची एवढी 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 पडेल बजेवा, पडेल बजेवा. एकदा की तो काळ, त्याची वेळ झाली की येणार आहे. जन्म देणारे आई वडील सुद्धा मृत्यूच्या ताब्यातून वाचवू शकत नाही. कारण का मरणाच्या बाबतीत विचारावं, काय कारण येणार घेऊन जाणार. पण नेहमी सांगत असते, वारंवार सांगत असते. श्रीमद भागवत आपण सर्वांनी ऐकलाय आणि सांगणं मी नेहमी सांगत असते, एकदा तरी माणसाने जीवनात भागवत ऐकावं, मगच मरावं, नाहीतर मरू सुद्धा अजिबात मरू. हो, जीवन जर मंगलमय करायचं असेल, जीवन मंगलमय जाऊ द्या,
पण मरण जर मंगलमय करायचं असेल तर निदान शेवट तरी माणसाचा गोड व्हायला त्याला अत्यंत महत्व दिलंय. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे म्हणतात आम्ही तो मरण जो आहे जो काय त्यावर सुद्धा विजय मिळवला. संत महात्मे अनेकदा वर्णन करून सांगतात. पण जर विचार केला तर त्या काळाची ताकद अशी आहे देवादिकांना सुद्धा वेळेनुसार कर्मानुसार जावं लागलंय. आपण फार सामान्य आहे. संत महात्मे म्हणतात आज तुम्हाला विनवणी मी करतोय हे म्हणा ऐक. मन ज्याला ज्यालाय त्या सगळ्यांना सांगता हे म्हणा जरा लक्षपूर्वक ऐक. फार भाग्यवान आहे तू या इहलोकामध्ये तुझा जन्म झालाय. कारण अनेक ठिकाणी वारंवार आपल्याला सांगितलंय फार मोठी कठीण गोष्ट आहे काय या इहलोकात माणूस म्हणून जन्माला येणं. संत महात्म्यांनी वारंवार सांगितलंय हरी नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना 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 रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा 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 म्हणा. संत महात्मे म्हणतात मोठं भाग्य आहे नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अत्यंत दुर्लभ देवादिकांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालोय. धन्य आपण या जन्मात आलो. कारण तुकोबरांचा शब्द आहे धन्य आम्ही जन्म आलो दास. फक्त जन्माला आलो यात काही नवल नाही पण त्या श्री हरी विठ्ठलाचे आम्ही दास झालो. कारण आयुष्यातला बऱ्यापैकी वेळ आम्ही जगताच्या मालकाकरता खर्च केला. भगवंताची शरणागती करायची म्हणून सर्वांना विनंती आहे. परमेश्वराने गोड हात आपल्याला दिले. सर्वांनी आपले दोन्ही हात उंच घ्यायचे. हाताने टाळी वाजवा. ज्यांना असेल त्यांनी घ्या. ज्यांना नसेल डबल धन्यवाद घ्या. मागची मंडळी काय मोठी शरणागती. हात वर करणं म्हणजे त्या ठिकाणी कमीपणा घेणं असं नाही. काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा सुद्धा काही ठिकाणी आपोआप मोठेपणा गाजवणारा असतो. म्हणून माणसाने शिकलं पाहिजे कुठं नम्रता घ्यावी कुठं कमीपणा घ्यावा. उंच करा हात. मागे उभे असलेली सगळी मंडळी सगळ्यांना विनंती सगळ्यांनी हात उंच घ्यायचे. टाळकरी गुणीजन भजनी मंडळ सोडून विनेकरी बाबा तुम्ही सोडून बघा हात शरणागती. माणूस हात कधी वर करतो लेकराला जर आईच्या कड्यावर जायचं असेल तर ते हात वर करतं बरोबर की नाही. आई लगेच काकुळतीस येते. जगाचा मालक आहे आपली आई आहे. जर तिच्या करता हात वर केले तर ती आपल्याला उचलून घेईल या संसार रूपी सागरातून. यापेक्षा सांगू हात कधी वर करतो. हात वर घ्या. हात समजा एखादा माणूस विहिरीत पडला तो जर असाच धपकन समजा पडला आणि डबल पडला का समजा दोन माणसं पडली असं म्हणू आपण. डबल हात वर घ्या. माग हात तुम्ही लवकर केले नाही त्याच्यामुळे हे लेट झालेलं. बरं जशाच तसं बरोबर की नाही. पडला एखादा बिचारा पडू नाही पण पडला. पडल्यानंतर तो जर असा स्थिर उभा राहिला असं तुमच्यासारखे खाली हात घेऊन मला सांगा तो वर येईन. आता माझ्यासारखं तुमच्यासारखं घ्यायला जरी गेलं आपल्या तुम्हाला वाटेल याच्या पद्धतीने हा येताना दिसतो आपण लगेच रिटर्न निघू का. याने हात वर केले परिणाम गाळात गेल्याशिवाय राहील तो. ज्याला गाळात जायचं त्याने हात ज्याला विहिरीच्या वर यायचं त्याने विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई प्रारंभ आपल्या हातात नाही, मध्यान्ह जरी हातात नसे, मरण आपल्या हातात नाही पण मरावं कसं हे आपल्या हातात आहे. जाणं आपल्या हातात नाही पण जावं कसं हे आपल्या हातात आहे. विठोबा रखुमाई चालू असले की साधारणपणे कीर्तनकार येतात बर का बाबा. विठोबा रखुमाई चालू असली की साधारणतः कीर्तनकार येतात. ते मागे न बसता पुढे येऊन विणा घेतात आणि कीर्तनाला प्रारंभ करतात. बरोबर की नाही. आता इथे आमचं संपलंय, तुम्ही सुरू केलं तरी हरकत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालाय, सर्वच मंडळीच्या ठिकाणी स्वागत आहे. बघा जगद्गुरु तुकोबाराय काय सांगताय, काय वर्णन करताय. बऱ्याचदा आपण मोठ्या कठीणतेने पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसाने नाही काही झालं तर एकच आजच्या दिवशी सांगणं आहे, एकदा तरी जीवनामध्ये भागवत श्रवण करावं मग मरावं आणि मरणावर विजय कसा प्राप्त करता येईल याचा विचार प्रामुख्याने मनामध्ये त्या ठिकाणी असावा. काय करावं लागेल, काही नाही, त्या परमात्म्याचं चिंतन रात्रंदिवस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. का संत महात्मे म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. परिणाम काय झाला संत महात्मे सांगतात ना, हरी त्यांची सरली येर जार, त्यांची सरली येर जार, येर जार, त्यांची सरली येर जार, त्यांची सरली येर जार, त्यांची सरली येर सरली पहिले काय मूळाक्षरांपासून मग इंग्लिश वाचण्यापर्यंत जावं लागतं, मराठी वाचण्यापर्यंत. आधी जसे पायऱ्या परमार्थामध्ये सुद्धा पायऱ्या आहे.
काही अभ्यास आहे त्याच्यामध्ये 5 तत्वज्ञान सांगितलंय. विचार करा, सर्वात पहिलं परमार्थ करत असताना निर्मळता अंतकरणात धारण करावी. दुसरी गोष्ट आहे संतांची संगत. तिसरी गोष्ट आहे निरअहंकारपणे जीवन जगावं. पाचवी गोष्ट आहे क्रोध निदान थोडा थोडा बाजूला तरी सारावा. आणि 6वी गोष्ट आहे नामस्मरण. एरवी विठलून डायरेक्ट नामस्मरणाला बिलगलो हे सुद्धा चुकीचं आहे, कारण पायऱ्या महत्वाच्या. मी नेहमी एक उदाहरण सांगते, आज सांगते आणि सेवा समाप्त करते. लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस एक महंत आहे, त्याला सांगितलं बाबा 5 अभ्यास 5 तत्व या पायऱ्याने जा, नामस्मरणापर्यंत केला की देव तुझ्यावर कृपा करेल, दया करेल, करुणा करेल. एवढं कर, तुझा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. त्याने केलं पण डायरेक्ट नामस्मरण. महंताकडे आलो, काय देव नाही म्हटले. असं केल्याने कुठे देव परमेश्वर मिळतो म्हटले. तू काय केलं? काही नाही, डायरेक्टली नामस्मरण केलं. हरकत नाही. पहिल्या पायऱ्या दुसऱ्या पायऱ्या म्हटले नाही. संत महात्मे म्हटले एक काम कर, हे दूध आहे आणि हे पीठ आहे. लक्षपूर्वक ऐका जरा. संत महात्मे त्या ठिकाणी बोलतात, हे दूध, लक्षपूर्वक ऐका जरा, तुमचं लक्ष थोडं तिकडे गेलंय. 2 मिनिटं त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. सांगितलं त्या महंतांनी, बाबा तुझ्याकडे हे दूध, जरा पीठ कणिक मळून दिलं, हे कणिक तुझ्याकडे, कणिक माझ्याकडे, पीठ माझ्याकडे, दूध माझ्याकडे. त्याला सांगितलं काय माहितीये, त्यांचं सोडा, आपल्या लक्षात घ्या. समजा महिला मंडळ, आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात. दूध तुमच्याकडे, कणिक म्हणजे पीठ तुमच्याकडे. सांगितलंय याची पुडी तयार करायची, ती दुधात तळायची. तळता येईल? तेल नाही, हा काय दिलंय? दूध. आणि या दुधात पुडी तळायची. मला सांगा कोणत्या काळात जमेल? किती कीर्तन लांबवलं, लवकर आरोपलंय तरी जमेल? कदापि शक्य नाही. तुमचं काय मत आहे? दुधात, हा तेलात नाही. तुमचं काय मत आहे? तुमचं महिला मंडळ, तुमचं फक्त एकच मत आहे, आटपा ज्ञानेश्वर एवढं करा बस. याच्या व्यतिरिक्त काही मत नाही. दुधात पुरी तळता येईल? अजिबात नाही. पण जर पायऱ्यानुसार गेलं, तुम्ही नाही तळली हार मानली, पण मी तळून दाखवली तर तुम्ही काय द्याल? काय देऊ नका. 5 मिनिटं शांत बसा, एवढं करा. दुधात पुरी तळणं अशक्य आहे, पण संतांच्या सानिध्यात गेल्यावर ते सुद्धा शक्य आहे. काय करावं लागणार आहे? काहीच नाही. दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाचं तेल. गरम केल्यावर तेल होतं की नाही? तर दूध होतं परत. तुपाचं समजा गरम केलं तर दूध होतं, परत तेल होतं. पुडी तयार आहे. पुडी तळली कशात? दुधात. म्हणजे तुम्ही माझ्याकडे फक्त पाहू नका, पुरी तळून झाली आहे. काय द्याल ना? ते ठरलेलं गणित आहे. विचार करा, पुरी दुधात तळणं अशक्य वाटत होतं. संतांचं सानिध्य घेतलं, 5 तत्वज्ञान जीवनामध्ये आले. आपली सुद्धा पुरी तळणार आहे, आपला सुद्धा जीवनामध्ये उद्धार होणार आहे. फक्त अशक्य वाटतंय दुधात कशी पुरी तळेल, कसं अशक्य वाटतंय तो जगाचा मालक कशी करुणा करेल, कशी दया करेल. संत महात्मे म्हणतात, सांगून सांगून थकलो, प्रेमाने सांगितलं ऐकलं नाही, रागावून ऐकलं नाही. शेवटी सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, पाया पडून विनवणी केली. काय करा? सावध व्हा. आपण सावध नाही असं अजिबात नाही, पण संसारामध्ये परमार्थामध्ये आहोत अजिबात नाही. करता येईल ना आपला संसार प्रथम रूपाने, परमार्थ गौण रूपाने. दिवा लावायचा असेल, थांबा, फोन आलाय मध्ये, फोनवर बोलून घेतो मग दिवा लावतो. संसार अग्रगण्य आहे, प्रथम दुई आहे. जर विचार केला, मरण नाही असा किती महान असो, आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर किती महान असो किंवा लहान असेल, मरण सारखं आहे. याकरता संत महात्मे सावध व्हा. पण आपण झालोय अजिबात नाही. आपण म्हणतो आज होऊ उद्या होऊ, अजिबात नाही. संत महात्मे रामदास स्वामी फार गोड करतात. काय म्हणतात? तुम्ही आज जे म्हणतात त्याच्या बाबतीत सांगतोय, प्रत्येकाच्या मनात असतं काही नाही, उद्यापासून करू, उद्यापासून करू. पण उद्या काय उगत? रामदास स्वामी फार गोड वर्णन करतात. हरी थोडा हरी सावध सावधान वाचे सदा नारायण, सावध सावधान वाचे सदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग कवयिता परमार्थी, सावध सावधान वाचे, सावधान वाचे वदा नारायण. 20 वर्ष होती, दारापुत्र मागे पळती, प्रपंच लागे पाठी, मग कवयिता परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण.
वाचे वदा नारायण 40 वर्ष झाली 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यात पुरळ पडली कैसे दूर आणि जवळी सावधान सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्ष होती 50 वर्ष होती आलती दातांच्या पंक्ती आलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यासी माता रामणती सावधान सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण साठीची बुद्धी नाठी साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारठी सावधान सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण सतराची झाली रचना बसल्याने उठवेणा उठल्याने चालवेणा मग तो झाला दैन्यवाना सावधान सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्याविना मछली जायसी तैसा होतो कासवीसी सावधान सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण वय वर्ष 90 बोलवे ना एक शब्द स्त्री पुत्र म्हणे आता तुम्ही तोडा संबंध एक शतक पूर्ण झाला आला पैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण तुकोबराच्या ठिकाणी आपल्याला आज सावध करताय का मरण कोणत्या क्षणाला येईल याची जरा सुद्धा कल्पना नाही येणार पक्क जावं लागणार पक्क जाणं जरी निश्चित आहे पण जावं कसं हे मात्र आपल्या हातात आहे एवढंच सावध करण्याचं काम आज जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी करतात विशेषतः वेळ आपला झालाय म्हणून यथामती यथा अवकाश बघा वेळेची तरतूद करून त्या ठिकाणी अभंगावरती जेवढं काही मला परमात्म्याने बुद्धी दिली तसं तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थाने या कीर्तनाकरता सर्व गुणीजन मंडळी दोन्ही वादक दोन्ही बाजूची गायनाचार्य मंडळी समस्त चारी चोपदार मंडळी समस्त टाळकरी भजनी मंडळ शूटिंगवाली दोन्ही मंडळी समोर उपस्थित संपूर्ण सामाजिक आर्थिक राजकीय परमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रातील उपस्थित सर्व गुणीजन मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ आहे पण महिलांना अधिकार संपन्न त्या ठिकाणी स्थान आहे थोडा अधिकार वाढवून दिलेला आहे आणि इथे उपस्थित त्या ठिकाणी महिला आहे म्हणून एका महिलेचं नामकरण करेल बाकीची उपस्थित मंडळीचं नामकरण करण्यासाठी त्या ठिकाणी दादा उपस्थितच आहे बरीच पार्श्वभूमिका आपली पुढची त्या ठिकाणी आहे म्हणून आज या कार्यक्रमाकरता उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक प्रत्येकाच्या दुःखामध्ये धावून जाणाऱ्या मला ज्यांची कल्पना नाही पण कल्पना नाही असा अजिबात नाही ज्यांची भेट नाही पण कल्पना त्या ठिकाणी दादांनी दिली अनेक ठिकाणाहून मला ऐकायला आजवर मिळालं अशा सन्माननीय आदरणीय त्या ठिकाणी अमृताताई ते बघा तेच सांगायचं होतं आधीच बोललेलं बरं होतं आदरणीय अमृताताई पहिल्यांदाच भेट त्या ठिकाणी ताईंचे आहे म्हणून ताईंनाही त्या ठिकाणी विशेष असं धन्यवाद आणि विशेष असं वंदन आहे उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे त्या ठिकाणी आवर्जून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि एक निष्ठावंत साधक आदरणीय त्या ठिकाणी परमार्थ प्रेमी त्या ठिकाणी आमचे रायते बाबा हो गुरुस्थानी येत आहे म्हणून रायते बाबा तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात समोर उपस्थित बरीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला म्हणून आमच्या गावामध्ये रहिवासी असणारे आमचे त्या ठिकाणी दादा शिंदे दादांचे त्या ठिकाणी धन्यवाद सर्वांचेच विशेष धन्यवाद आहे कार्यक्रमासाठी बरीच ज्येष्ठ श्रेष्ठ मागे उपस्थित मंडळी सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद आहे विशेषतः जर विचार केला तर कार्यक्रम हा तृतीय पुण्यस्मरणाचा आहे आपल्या या समस्त शिंदे परिवारातून आपले सुनील दादा असेल त्याचप्रमाणे किंबहुना प्रमोद दादा असेल या दोघांच्याही जीवनातील एक बापाचं छत्र हरपलाय
जीवनामध्ये बाप कसाही असो, मग तो कळका असो मळका असो, त्याचं असणं हे घराला आधारासारखं असतं. घराला सोडा, मनाला आधारासारखं असतं. म्हणून अधिक वेळ बोलण्याकरता माझ्याकडे नाही आहे, पण विशेषतः निश्चितच त्यांना चांगली सद्गती मिळाली असेल हे या कार्यावरून दिसतं. ज्याचं मरण आणि मरणोत्तर संस्कार सुद्धा योग्यच चालू आहे, ज्यांच्या संस्कार प्रित्यर्थ अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान मंगलमय परमात्म्याचं चिंतन घडतंय, त्यांचं मरण मंगलमय असावं. निश्चितच चांगली सद्गती त्यांना मिळाली आहे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. खरं तर या परिवाराच्या संबंधाने दादांनी मला सांगितलं आल्यावर की ज्यावेळेस वडील गेले कोरोनाच्या कालावधीमध्ये, त्यावेळेस एवढी खडतर परिस्थिती होती, प्रचंड खडतर. घरातही सगळेच वातावरण कोरोनाचंच होतं. वडील कोरोनात गेले, त्यांना स्वतःला सुनील दादांनाही त्या ठिकाणी कोरोना झालेला होता. प्रचंड परिस्थिती बिघडलेली. आपण जर त्या मनस्थितीत असू तर मला वाटतं आजार राहू द्या, पण खचूनच बरेच जण गेलेत त्या काळात, खचूनच गेलो असतो. पण मोठं धैर्य बाळगून त्या ठिकाणी या दुःखातून सर्वजण बाहेर त्या ठिकाणी आलेले आहे. खरं तर त्यांनी सांगितलं सुरुवाती परिस्थिती अत्यंत शून्य होती, पण वडिलांनी आई वडिलांनी जे संस्कार दिलेत ते दोघं शिकलेले होते. त्यांच्या संस्काराच्या प्रत्यर्थामधून आम्ही सर्वजण आज एका चांगल्या भूमिकेवर काम करतो. स्वतःच्या घराचंच नाही तर समाजामध्ये सुद्धा अनेक कामं असेल, कुठलाही लढा असू दे, समाजाचा असेल, शेतकऱ्याचा असेल किंवा विद्यार्थी मित्रांचा असेल, कोणत्याही लढ्यामध्ये अग्रेसर असणारे ते दोन्ही दादा त्या ठिकाणी आहे. विचार जर केला तर आज त्यांनी एक वाक्य बोलता बोलता असं बोललं, जरा ते मनाला लागणारं होतं की आज आमच्याकडे जे नाही ते आहे, सगळे आमच्याकडे, पण वडील आमचं छत्र, वडील आमचा जो शब्द आहे, जो शब्दाचा आधार आहे, तो मात्र आमच्याकडे नाही. आम्हाला माहिती आहे कोटी रुपये जरी दिले तो आधार आम्हाला मिळणार नाही. म्हणून बाप मळका असेल कळका असेल, त्याचं आसनं घरासाठी अस्तित्वाचं मोठं आहे. म्हणून अधिक न बोलता या कैलासवासी उमाजी अण्णांच्या प्रित्यर्थ एकच वाक्य बोलण्याचा प्रयत्न करेन. सेवा करा. मी नेहमीच्या कीर्तनातून असं कधीच सांगत नाही, कारण कलियुगामध्ये असं कोणीच करत नाही. पण नाही सेवा जमली तर निदान आपल्या आई वडिलांचा आत्मसन्मान दुखेल असं कार्य जीवनात करू नये, असं वागू तरी नये, असं बोलू तरी नाही, एवढंच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि याच ठिकाणी सेवा समाप्त करेन. शिंदे परिवार असेल, दोन्ही दादा असेल, सुनील दादा आणि प्रमोद दादा, दोघांचे अंतकरणापासून आभार मानेन. या ठिकाणी सेवा देण्याचं त्या ठिकाणी मोठं धाडस करून माझ्यावर विश्वास ठेवून ही सेवा त्या ठिकाणी दिली. मंगलमय परमात्म्याने जशी बुद्धी दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये कदाचित एखादा शब्द कमी जास्त अधिक वाटला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे दोष परत कराल अशीच प्रार्थना करून या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी आहे, शेवटची चाल त्या ठिकाणी बाकी आहे, एकेरी चाल होईल आणि सेवा समाप्त होईल. सर्वांचे अंतकरणापासून आभार. जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात, बाबांनो, सगळ्याच संकटातून किंवा होना या जन्म मृत्यूच्या या सोहळा जो आहे या सगळ्यातून सोडवणारा एकच आहे, त्याचं नाव चक्रपाणी अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. चक्रपाणी वाचने आकाशाचे उडे पडेल वाजेवा, आकाशाचे उडे पडेल वाजेवा. काळाची ओढी पडेल वाजेवा, सोडवे नाथ माया बाप माया बाप सोड वे
तेव्हा माय बाप सोडविन तेव्हा माय बाप सोडविना देवा देवा माय बाप सोडविना देवा सोडविना देवा सोडविना देवा सोडवीन तेव्हा माय बापा हे सोडे आ आ आ सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविन देवा माय बाप काळजी उडे पडेल माझे काळजी उडे पडेल माझे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. आपल्या या स्वराज्याच्या भूमिकेवर काम करणारे त्यांच्या सानिध्यात असणारे दादांच्या आमच्या ज्या शिवचरित्रकार आहेत, ज्या प्रखडपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर बोलतात अशा आदरणीय साक्षीताई त्याही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद. एकदा श्री संतांचं भजन करू, सेवा समाप्त करू. हरी ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे पुरे मेढे मा पुढे उत्तर महाराज तुम्ही नाही उच्चारिला ते कार मी आपुला करा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर का पाया पैके करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय.